नमस्कार आणि सनातन शास्त्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा व्यक्तिरेखेबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच आपल्या मनात राग, द्वेष, तिरस्कार अशा भावनांची एकच गर्दी होते. एक खलनायक, 10 तोंडांचा राक्षस, अधर्माचं प्रतीक, रावळ. पण खरंच त्याची ओळख इतकीच आहे का? आजच्या या सखोल चर्चेसाठी आपण फक्त वाल्मिकी रामायणावर अवलंबून राहणार नाही. आपल्याकडे देवदत्त पटनाईक यांच्या सीता या पुस्तकातून घेतलेला एक आधुनिक दृष्टिकोन आहे आणि याला जोडून मानसशास्त्रावरचा एक लेख आहे जो नार्सिसिझम म्हणजेच अहंकाराच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. तर या सगळ्याच्या मदतीने चला रावणाच्या या प्रतिमेच्या आरशात डोकावून पाहूया. साधारणपणे रावणाची ओळख सीताहरण करणारा इथूनच सुरू होते आणि तिथेच संपते. पण त्याचा जर आपण रेझ्युमे पाहिला तर तो एक प्रकांड पंडित होता, 4 वेद आणि 6 शास्त्रांचा अभ्यासक, एक उत्कृष्ट वीणावादक आणि भगवान शंकरांचा एक महान भक्त. मग इतकं ज्ञान, कला आणि भक्ती असूनही चूक नेमकी कुठे झाली? इतका ज्ञानी माणूस अधर्माच्या मार्गावर कसा काय गेला? हाच तर या कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे. आणि इथेच सनातन धर्माचं सौंदर्य दडलेलं आहे, नाही का? वाल्मिकी रामायणात रावणाला कुठेही अज्ञानी किंवा मूर्ख दाखवलेलं नाही. उलट तो अत्यंत बुद्धिमान आहे, एक कुशल रणनीतिकार, एक उत्तम प्रशासक. हो, त्याला धर्म, राजकारण, युद्धकला, संगीत सगळ्याचं ज्ञान होतं. अगदी. पण मग इतका असूनही त्याचा अधपात का झाला? याला आपण आजच्या भाषेत डेटा वर्सेस इन्साईट असं म्हणू शकतो. अच्छा, डेटा विरुद्ध इन्साईट. हो. रावणाकडे प्रचंड डेटा होता. वेद, शास्त्र, कला, शक्ती. पण तो त्या डेटाला योग्य इन्साईटमध्ये म्हणजे शहाणपणात बदलू शकला नाही. आणि याचं मूळ कारण होतं अहंकार. त्याचा अहंकार म्हणजे एक असा व्हायरस होता ज्याने त्याची ब्रिलियंट ऑपरेटिंग सिस्टमच करप्ट करून टाकली. वा. मी अजेय आहे, मी सर्वश्रेष्ठ आहे, माझा निर्णय अंतिम आहे, ही भावना त्याच्या प्रत्येक कृतीवर हावी झाली होती. हे खूपच मनोरंजक आहे. म्हणजे जी शक्ती आणि बुद्धिमत्ता त्याला मिळाली तीच त्याच्या अभिमानाचं कारण बनली. पण एक विचार असाही येतो की इतक्या मोठ्या साम्राज्याला, सोन्याच्या लंकेला चालवण्यासाठी थोडा अहंकार आवश्यक असतोच का? म्हणजे आत्मविश्वास आणि अहंकार यातली ती सटील रेषा कुठे पुसट झाली? खूप छान प्रश्न आहे. आत्मविश्वास तुम्हाला तुमची क्षमता ओळखायला शिकवतो. हो, पण अहंकार तुम्हाला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला भाग पाडतो. बरोबर. रावणाच्या बाबतीत हेच झालं. तपस्येतून मिळालेली वरदानं, बुद्धिमत्तेमुळे आलेला अभिमान आणि सत्तेमुळे आलेली अमर्याद शक्ती या सगळ्यामुळे त्याची जबाबदारीची भावनाच नाहीशी झाली. सनातन धर्मात एक सुंदर संकल्पना आहे. वाईट हे मूर्खतेतून नाही तर अहंकाराच्या नशेतून जन्माला येतं. अहंकाराच्या नशेतून. हो. शूर्पणखेचा अपमान झाल्यावर त्याने जे काही केलं ते सुडाच्या भावनेतून किंवा अविचारीपणे नव्हतं, तर ते दुखावलेल्या अहंकारापोटी केलं होतं. त्याने आपल्या ज्ञानाचा वापर शस्त्र म्हणून केला, स्वतःच्या कृतींना योग्य ठरवण्यासाठी. आणि यामुळेच एक मोठा धार्मिक आणि तात्विक प्रश्न निर्माण होतो. जर भगवान शंकरांना हे दिसत होतं की रावणाचा अहंकार वाढत आहे, तर त्यांनी त्याला इतकी शक्ती दिलीच का? एका अहंकारी भक्ताला आशुतोष कसे काय प्रसन्न झाले? आशुतोष या शब्दाचा अर्थ आहे जे लवकर प्रसन्न होतात. भगवान शिव भक्ताची जात, त्याचा हेतू किंवा भविष्य पाहत नाहीत. ते पाहतात भक्तीची तीव्रता आणि तपस्येची कठोरता. अच्छा. आणि रावणाने केलेली तपस्या सामान्य नव्हती. त्याने आपली मान कापून भगवान शिवांना अर्पण करण्याची तयारी दाखवली होती. तुम्ही शिवतांडव स्तोत्र आठवा. हो, ते स्तोत्र ऐकताना खरंच अंगावर काठा येतो. बरोबर. पण त्याच स्तोत्रात तो स्वतःच्या पराक्रमाचंही वर्णन करतो. जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले. या ओळींमध्ये जेवढी भक्ती आहे तेवढाच स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वासही आहे. म्हणजे भक्ती आणि अहंकार एकाच वेळी. हो, एकाच वेळी अस्तित्वात होते. शिवाने त्याच्या तपस्येला आशीर्वाद दिला, त्याच्या अहंकाराला नाही. इथे एक गहन आध्यात्मिक नियम आहे ज्याला आपण फ्री विल किंवा स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणतो. फ्री विल. दैवी कृपा तुम्हाला साधनं देते, शक्ती देते, पण ती तुमच्या निवडीला कधीही रद्द करत नाही. वा. देव तुम्हाला तलवार देतो, पण तुम्ही तिने रक्षण करायचं की हत्या करायची हे तुमच्या कर्मावर आणि विवेकावर अवलंबून असतं. वा.
म्हणजे आतून शुद्ध झाल्याशिवाय, अहंकारावर नियंत्रण मिळवल्याशिवाय मिळालेली कोणतीही शक्ती, मग ती आध्यात्मिक असो व भौतिक, ती विनाशकारी ठरू शकते. अगदी बरोबर. हीच रावणाच्या कथेतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण आहे. आणि म्हणूनच ही कथा आजही तितकीच प्रासंगिक आहे. मग आपण असं म्हणू शकतो का की विनम्रतेशिवाय असलेलं ज्ञान ते अज्ञानापेक्षाही जास्त धोकादायक आहे? निश्चितच, 100%. कारण बघा, एक अज्ञानी व्यक्ती, त्याच्याकडून चूक अपघाताने होऊ शकते. हो, नकळत पण. बरोबर. पण अहंकारी ज्ञानी व्यक्ती, तो जाणीवपूर्वक नुकसान करतो आणि आपल्या ज्ञानाचा वापर करून त्या नुकसानीचं समर्थनही करतो. त्याला जस्टिफाय करतो. एक्झॅक्टली. रावणाला माहीत होतं की सीता माता साक्षात लक्ष्मीचा अवतार आहे. त्याला हेही माहीत होतं की श्रीराम कोणी सामान्य राजकुमार नाहीत. मंदोदरी, बिभीषण या सगळ्यांनी त्याला वारंवार समजावलं होतं. त्याला येणाऱ्या संकटाचे संकेतही मिळत होते. तरीही त्याचा अहंकार तो त्याला नतमस्तक होऊच देत नव्हता. या उलट त्याच कुटुंबात बिभीषणाचं उदाहरण आहे, ज्याने रक्ताच्या नात्यापेक्षा धर्माला आणि सत्याला महत्त्व दिलं. आणि दुसरीकडे स्वतः प्रभू श्रीराम, ज्यांच्याकडे अफाट शक्ती असूनही त्यांनी नेहमीच संयम, मर्यादा आणि विनम्रता निवडली. हाच तर खरा फरक आहे. खरं ज्ञान तुम्हाला झुकवतं, तुम्हाला अधिक जबाबदार बनवतं. तर खोटं ज्ञान म्हणजे केवळ माहितीचा साठा तुमच्यावर वर्चस्व गाजवतो आणि अहंकारी बनवतो. हो. रावणाची जी 10 डोकी आहेत ना, हो, त्याच्या बुद्धीचं प्रतीक मानलं जातं त्यांना. 10 गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची इच्छा. It's like having 10 brilliant browser tabs open, but no central processor to execute any of them with wisdom. वाह, हा विचार मी कधीच केला नव्हता. 10 डोकी म्हणजे विखुरलेलं अटेन्शन. ही कल्पनाच खूप वेगळी आणि आधुनिक आहे. चला, आता थोडा आणखी गंभीरतेने विचार करूया. काही विवेचनांमध्ये असा एक विचार मांडला जातो की कदाचित रावणाची गरज होती. म्हणजे जोपर्यंत अधर्म वाढत नाही तोपर्यंत धर्माची पुनर्स्थापना होत नाही. जसं पहाटेचं महत्त्व कळण्यासाठी रात्रीची गरज असते. या वैश्विक संतुलनासाठी रावणाची भूमिका आवश्यक होती का? हा एक गहन आणि तितकाच वादग्रस्त मुद्दा आहे. या पर्स्पेक्टिव्हमधून रावणाकडे केवळ एक खलनायक म्हणून नाही, तर एका वैश्विक नाट्यमंचावरील आवश्यक पात्र म्हणून पाहिलं जातं. आवश्यक पात्र? हो. या विचारानुसार रावणाशिवाय रामराज्य शक्य नव्हतं. त्याच्या अत्याचाराने आणि अधर्माने परिस्थिती इतकी बिघडवली की तेव्हाच एका दैवी हस्तक्षेपाची म्हणजेच प्रभू श्रीरामांच्या अवताराची गरज निर्माण झाली. म्हणजे तो एक अत्याचारी शासक, एक महान भक्त, एक विद्वान आणि त्याचवेळी वैश्विक संतुलनाचं एक साधन, हे सगळं एकाच व्यक्तीत. हो, त्याला त्या भूमिकेत पाहता येतं. सनातन धर्म डोळे झाकून निंदा किंवा पूजा करायला नाही, तर विवेकबुद्धीने प्रत्येक पैलूचा विचार करायला शिकवतो. रावणाची कथा आपल्याला एक कॉशनरी टेल देते. एक धोक्याची सूचना आहे की तुम्ही कितीही शक्तिशाली असलात, ज्ञानी असलात, तरी अहंकाराचा एक छोटासा विषाणू तुमचा सर्वनाश करू शकतो. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे त्याची भूमिका आवश्यक होती की नाही हा वादाचा मुद्दा असला तरी त्याच्या चुकांमधून मिळणारा धडा मात्र युनिव्हर्सल आहे, काळाच्या पलीकडचा आहे. ही संकल्पना आजही तितकीच लागू पडते नाही का? आजच्या काळात सत्ता, ज्ञान किंवा संपत्ती मिळवलेले लोक रावणासारखीच चूक करताना दिसतात. चला, या कथेला आजच्या काळात आणूया. आजचा रावण कुठे आहे? आज रावण लंकेत नाही, तो आपल्या आत आहे. तो वेगवेगळ्या रूपांत आपल्यासमोर येतो. जेव्हा आपलं ज्ञान आपल्याला इतरांपेक्षा श्रेष्ठत्वाची भावना देतं, तेव्हा तो बौद्धिक रावण जागा होतो. सोशल मीडियावर तर हा रावण रोज दिसतो. अगदी, जो आपल्या ज्ञानाचा वापर इतरांना कमी लेखण्यासाठी करतो. मला तर कॉर्पोरेट रावणाची आठवण होते. एखादा ब्रिलियंट CEO जो कंपनीला यशाच्या शिखरावर नेतो, पण त्याचा अहंकार इतका वाढतो की तो चुकीचे, अनैतिक निर्णय घ्यायला लागतो. आणि स्वतःसोबत कंपनीलाही घेऊन बुडतो. उत्तम उदाहरण आहे. तसाच एक आध्यात्मिक रावणसुद्धा असतो. अच्छा, तो कसा? जो अनेक पूजापाठ, जप, तप करतो, पण त्याचा उद्देश आत्मिक शांती नसून इतरांना दाखवणं किंवा देवाकडून काहीतरी पदरात पाडून घेणं असतो. इथे भक्ती डिव्होशनल न राहता ट्रान्झॅक्शनल होते. देवाणघेवाणीची. हो, मी हे केलं तर मला हे मिळालंच पाहिजे, हा भाव म्हणजे रावणाचाच अहंकार आहे. जेव्हा आपण मी सक्षम आहे किंवा मी हे डिझर्व्ह करतो असं म्हणून आपल्या चुकीच्या कृतींचं समर्थन करतो, तेव्हा आपल्या आतला रावण जागा होतो. म्हणजे
खरी लंका म्हणजे आपल्या अहंकाराचा किल्ला आहे. हो, जो आपण आपल्या पदव्या, यश आणि ज्ञानाच्या सोन्याने सजवलेला असतो. आणि प्रभू श्रीराम म्हणजे प्रभू श्रीराम म्हणजे आपली आंतरिक चेतना, आपला विवेक, जी या अहंकाराच्या किल्ल्यावर विजय मिळून संतुलन साधते. आणि बिभीषण म्हणजे आपला आतला आवाज, जो आपल्याला सतत हे चुकीचं आहे असं सांगत असतो. आपण त्या आवाजाचा ऐकतो की त्याला दाबून टाकतो, यावर आपलं भवितव्य ठरतं. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण रावणाला एक खलनायक म्हणून पाहायचं की एक असाधारण बुद्धिमान व्यक्ती जो स्वतःच्याच प्रतिभेच्या आणि अहंकाराच्या गर्तेत अडकला म्हणून पाहायचं? मला वाटतं हा फरक खूप महत्वाचा आहे. कारण पहिला दृष्टिकोन त्याला फक्त एक राक्षस बनवतो, ज्याचा आपण फक्त तिरस्कार करू शकतो. त्यातून शिकण्यासारखं काही नाही. काहीच नाही. पण दुसरा दृष्टिकोन त्याला एक आरसा बनवतो. एक असा आरसा जो आपल्याला दाखवतो की ज्ञान आणि शक्तीचा अहंकारात रूपांतर होण्याचा धोका किती मोठा असतो. आणि त्या आरशात पाहणं कधीकधी अस्वस्थ करणारं असू शकतं, नाही का? नक्कीच. कारण तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो की रावणाचा कोणता अंश आपल्यात आहे. आपल्या यशाचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या भक्तीचा अहंकार आपल्या न कळत आपल्यावर ताबा तर मिळवत नाहीये ना? आज आपण जेव्हा आपल्या कामाच्या ठिकाणी, आपल्या कुटुंबात किंवा सोशल मीडियावर वावरतो, तेव्हा आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग पूल बांधण्यासाठी करतोय की भिंती उभ्या करण्यासाठी, हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की रावणाची कथा ही केवळ एका राक्षसाच्या पराभवाची कथा नाही. नाही, ती ज्ञानावर अहंकाराने मिळवलेल्या विजयाची आणि त्यानंतर झालेल्या विनाशाची कथा आहे. जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जाऊ इच्छितो. जसं जसे तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल, ज्ञान मिळवाल, तेव्हा फक्त एक प्रश्न स्वतःला विचारा: माझं ज्ञान मला विनम्र बनवत आहे की अहंकारी? यावर नक्की विचार करा. जर रावणाच्या या आरशाने तुम्हाला तुमच्या आत डोकावून पाहण्यास भाग पाडला असेल, तर ही चर्चा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा. या भागाला लाईक करा, शेअर करा आणि सनातन शास्त्राला सबस्क्राईब करा. रावणाच्या कोणत्या गुणांनी किंवा अवगुणाने तुम्हाला सर्वात जास्त विचार करायला लावला, हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.